भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज, भीमाई रमाई, सावित्री यशोधरा, जिजाऊ, मा फातिमा आणि ज्या ज्या महामानवांनी समतेच्या विचारासाठी अहोरात्र झटले, जीवाची आहुती दिली, त्या सर्वच महामानवांना त्रिवार अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे जे व्हिडिओ आहेत आपले गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलवर या आषाढ पौर्णिमेपासून आपण ग्रंथ वाचनाला सुरुवात केलेली आहे. रोजचा एक व्हिडिओ असतो आपला. तर आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावं आणि शेअरसुद्धा करावे. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रसार करावा ही नम्र विनंती. लाईक सबस्क्राईब केलंच पाहिजेत, कारण धम्माचं काम आहे आणि धम्म हा एकानं दुसऱ्याला सांगायचं आहे, हे धम्म शिकवतो. माझ्या परीने मी प्रयत्न करत आहे. आपण सुद्धा त्याला हातभार लावून धम्माचं कार्य आपण केलं पाहिजे. असो, आपण व्हिडिओ करण्या अगोदर समर्पण घेत असतो. ते समर्पणाला आपण सुरुवात करतो. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धोग 14,194 समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. आज आपण महामायेचा मृत्यू, सिद्धार्थ गौतमाचा जन्म होऊन 7व्या दिवशी महामायेचा मृत्यू झालेला आहे. तर त्या भागाला आज आपण सुरुवात करत आहोत. महामायेचा मृत्यू. पाचव्या दिवशी नामस्मरण विधी. मुलाचा पाचव्याशी नामकरण विधी करत असतात. जसं आपण आजही करतो आहोत, ती प्रथा भगवान बुद्धाच्या काळापासून आहे. तर पाचव्या दिवशी नामकरण विधीचा करण्यात आला. सिद्धार्थ गौतमाचं नाव ठेवण्यासाठी मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्र नाम गौतम होते, म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक ओळखू लागले. मुलाच्या
मुलाच्या जन्माचा आनंद उत्सव नामकरण विधी पार समोर चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले. महामायेचे आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा सिद्धोधनाला व प्रजापतीला म्हणजे महामायेची बहीण आपल्या रुग्णेशेजवळ बोलावले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भाष्य केलेले आहे, भविष्य केलेलं आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे. अशी महामाया आपल्या प्रजापती बहिणीला आणि सिद्धोधन राजाला सांगत आहे. मला दुःख एवढंच वाटत आहे, मला दुःख एवढंच वाटते की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही, या गोष्टीचं मला दुःख आहे. अशी महामाया ती बोलून दाखवत आहे. माझा बाळ आता लवकरच मातृहीन होईल. मातृहीन म्हणजे त्याची आई नसणार, परंतु मायेचा माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही याच्या भवितव्या अनुलेखून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. फक्त चिंता याचीच वाटते की त्याचं जे स्वप्न, त्या असित मुनीने सांगितलेलं जे स्वप्न आहे, भविष्य आहे, ते खरं झालेलं मला पाहायला मी जिवंत राहणार नाही, या गोष्टीचं मला दुःख होत आहे. प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे. प्रजापतीला काय म्हणते महामाया? प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या हवाली करते आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. अशी ती आपल्या बहिणीला आणि सिद्धोधन राजाला, पतीला म्हणत आहे. आता कष्टी होऊ नका. काय म्हणते? आता तुम्ही दुःखी होऊ नका. इहलोकी सोडण्याची आज्ञा द्या. म्हणजे मला या जगातून आता निघून जायचं आहे, याची मला तुम्ही परवानगी द्या, आज्ञा द्या. देवाचं बोलवणं आलं आहे. काय म्हणते आहे ती? मला देवाचं बोलवणं आलेलं आहे, मला इथून जाण्याची तुम्ही आज्ञा द्या. त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहे. असे म्हणून
महामायेने प्राण सोडला. सिद्धोधन व प्रजापती या दोघांनीही दुःखवेश अनावर झाला त्या दोघांनाही, व त्यांनी रडून आक्रोश केला. पुन्हा प्रजापती गौतमी आणि सिद्धोधन राजाने दोघेही रडायला लागलेत, आक्रोश केला. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले. देहावसान म्हणजे देहावसान झाले म्हणजे ते आता तिचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा तो अवघ्या 7 दिवसाचा होता. आणि ज्यावेळेस त्यांची आई वारली महामाया, तेव्हा सिद्धार्थ गौतमाचं वय 7 दिवस होते. सिद्धार्थाशिवाय आनंद हा त्याचा चुलत चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. अशा प्रकारे आज आपण महामायेचं मृत्यू कशा प्रकारे झाला आणि ते सिद्धार्थ गौतमाच्या नाव ठेवल्यानंतर 7व्या दिवशी, 5व्या दिवशी नाव ठेवतात आणि 7व्या दिवशी महामायेचा मृत्यू झाला. आणि त्याचं संगोपन प्रजापती गौतमी, तिलाच प्रजापती म्हणतात, आणि सिद्धोधन राजा यांनी केलेला आहे. आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. उद्या परत भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बालपण आणि शिक्षण हे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.